जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर बघा, आपण जी काल बक्सारची लढाई बघितली, त्याच्यामध्ये आपली एक लढाई जी आहे ती मागे राहिली होती, ती म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल आज आपण इन डिटेल समजून घेणार आहोत. बघा, पानिपतची तिसरी लढाई, या लढाईने भारताचा जो इतिहास आहे, तो भारताचा इतिहास बदलण्यामध्ये या लढाईचा जो आहे हा खूप मोठा वाटा आहे. तो वाटा कसा, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा, पानिपतची तिसरी लढाई ही आपल्याला बघायची आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये बघा, ज्या दोन महासत्ता होत्या, एक म्हणजे मराठा, जे संपूर्ण भारतावरून सुरक्षा करण्याची खंडणी घ्यायची, व दुसरी म्हणजे अहमदशाह अब्दाली. तर बघा, अहमदशाह अब्दाली हा मूळ अफगाणचा, त्याचं राज्य अफगाणमध्ये, आणि याची राज्याच्या सीमा ज्या आहेत त्या भारतातील पंजाब पर्यंत जे आहेत ते पसरलेल्या होत्या. त्याच्या सीमा पंजाब पर्यंत पसरलेल्या असताना काय झालं की मराठ्यांना पंजाबकडून कर वसूल करायचा होता. तर मराठ्यांनी पंजाब ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्याच्यामध्ये यशस्वी झाले. त्याच्यामध्ये काय झालं, जो अहमदशाह अब्दाली होता हा पंजाबमध्ये त्याचा मुलगा जो आहे त्याला तिथला गव्हर्नर करून गेलेला होता. तर तिथला गव्हर्नर करून गेलेला असताना कर कसा देणार तो? तर मराठ्यांनी त्याच्यावरती हमला केला व त्याला पेशावरच्या पुढे ढकलून दिलं. आता काय झालं, अहमदशाह अब्दालीला कळालं की हे मराठी आता आपल्या पेशावर पर्यंत आलेले आहेत, म्हणजेच आपल्या राज्याच्या जवळपास आलेले आहेत. हे मराठी आपल्यावरती कधी हल्ला करतील, यांनी हल्ला करण्याच्या अगोदर आपण त्यांच्यावरती हल्ला केलेला बरा. तर बघा, मराठ्यांची सत्ता त्या काळामध्ये अशी होती की पेशवा बाजीराव यांच्या काळापासून मराठ्यांची सत्ता जी आहे ती वाढत जात होती. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला बघायला मिळेल, जे दिल्लीचा तख्त होता, त्या दिल्लीच्या तख्तावरती बसलेला बादशाह याने मराठ्यांशी जो केलेला करार होता, ज्याला आपण अहदनामा असं सुद्धा म्हणतो, त्या अहदनाम्या अंतर्गत मुघल व मुघलांच्या अंतर्गत येणारा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाची सुरक्षा करण्याची आपल्याला म्हणता येईल जी जबाबदारी आहे ही मराठ्यांकडे आली. मराठ्यांकडे जी जबाबदारी आली त्या बदल्यात मराठ्यांना काय मिळत असे, मराठ्यांना पैसे मिळत असत, किंवा आपल्याला म्हणता येईल त्याची एक रक्कम जी आहे ती मराठ्यांना मिळत होती. तर बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे, आपला आजचा मेन टॉपिक असणार आहे पानिपतची तिसरी लढाई. तर बघा, पानिपतची तिसरी लढाई कशी, बघा पानिपत आपल्या सर्वांना माहित आहे, पानिपत कुठं आहे. तर बघा, पानिपतच्या किती लढाई झालेल्या आहेत, त्या पानिपतची तिसरी लढाई आहे. याच्या आधी सुद्धा दोन लढाया ज्या आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत, या तुम्हाला लक्षात असायला हव्या. पानिपतची पहिली लढाई 1526 बाबर विरुद्ध, कोण होतं बाबर विरुद्ध? लोधी. त्याच्यामध्ये बाबरचा विजय, भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. पण बाबरने त्या लढाईमध्ये सर्वात प्रथम भारतात कशाचा वापर केला, तोफखान्याचा वापर केला, हे तुम्हाला लक्षात असायला हवा. दुसरी लढाई तीच म्हणजे अकबरचा नातू म्हणजे बाबरचा नातू अकबर याने लढली. अकबर हा त्या लढाईच्या वेळेस नेमका 14 वर्षाचा होता. बाबर 14 वर्षाचा असताना ही लढाई झाली. पण ही लढाई कशी झाली, त्या लढाईचे नेतृत्व जे मुघलांच्या तर्फे कोण केले, रहीम खान याने केले. तो अकबरचा कोण होता, तो अकबरचा गार्डियन होता, म्हणजे अकबरचा संरक्षक होता. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. त्या लढाईत कोणाचा पराजय झाला, हेमूचा पराजय झाला. अकबर त्या लढाईमध्ये विजयी झाला व ती लढाई संपली. अशा प्रकारे दोन लढाई ह्या मुघलांनी केल्या व तिसरी पानिपतची लढाई ही मराठी आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाली. तर बघा, पानिपतची तिसरी लढाई आपल्याला बघायची आहे. पानिपतची तिसरी लढाई, या लढाई कधी झाली, तर 14 जानेवारी कधी 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली. तर याच्यामध्ये सत्ता कोणकोणत्या होत्या, तर बघा, याच्यामध्ये सत्ता होत्या, एक म्हणजे मराठा, आणि मराठा विरुद्ध कोण होतं,
अहमद शाह अब्दाली. तर बघा ह्या दोन महासत्ता होत्या. आता ह्या दोन सत्तांमध्ये मराठ्यांचं नेतृत्व कोण करत होतं? मराठ्यांच्या मराठ्यांच्या इकडे बघा. मराठ्यांचं जर बघायचं झालं तर मराठ्यांचे औपचारिक सेनापती कोण होते? विश्वासराव. आणि मराठ्यांचे जे वास्तविक सेनापती होते ते म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवा, सदाशिवराव भाऊ. तर बघा नाव मात्र कोण? विश्वासराव. आणि खरे कोण होते? सदाशिवराव भाऊ. तर बघा आणि तसंच बघायचं झालं तर मराठ्यांकडून जर तोफखान्याचा प्रमुख होता तो कोण होता? इब्राहिम खान गारदी. तर बघा आता सदाशिवराव भाऊ पेशवा. आता हे नाव तुम्हाला थोडस कोणाला अनोळखी वाटत असेल तर मी सांगून देतो की बघा त्याच्यामध्ये जे सदाशिवराव भाऊ पेशवा आहेत हे जो पिक्चर आला आहे पानिपत जो पिक्चर आलेला आहे त्या पिक्चरामध्ये कोण आहे ऍक्टर? अर्जुन कपूर. अर्जुन कपूर जो रोल करतोय तो कोणाचा आहे? सदाशिवराव भाऊचा. तर नंतर बघा मराठ्यांचा तोफखाना प्रमुख कोण होता? मराठ्यांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गारदी. आणि या लढाईमध्ये मराठ्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती होता जो तुम्ही बाजीराव मस्तानी पिक्चरामध्ये जो बघितलेला आहे त्याच्यातील बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा म्हणजेच शमशेर बहादूर. शमशेर बहादूर. तर अशा प्रकारे जे चार आहेत हे मराठ्यांकडून मुख्य नेतृत्व करत होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात खास म्हणजे सदाशिवराव भाऊ. तर बघा हे सदाशिवराव भाऊ होते यांची पूर्ण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल किंवा युद्ध कसं करायचं आहे कुठे करायचं आहे हे सर्व प्लॅनिंग कोणाची? हे सदाशिवराव भाऊ यांची होती. विश्वासराव हे फक्त औपचारिक सेनापती होते. वास्तविक सेनापती सदाशिवराव भाऊ होते. तोफखाना प्रमुख इब्राहिम गारदी होता. आणि बाजीराव आणि मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर हा सुद्धा या लढाईमध्ये होता. तर बघा पानिपतची लढाईचं वास्तविक कसं आहे तर मराठ्यांची सत्ता त्या काळामध्ये एवढी ताकदवर सत्ता होती की मराठी जर कुठल्या राज्याबाहेर जर येऊन उभे राहिले तर तो राजा त्यांना स्वतःच युद्ध न करता काय द्यायचा? खंडणी द्यायचा. आपल्याला म्हणता येईल त्यांच्या अधीनत्व स्वीकारायचा आणि त्यांना पैसे देऊन द्यायचं. तर बघा अशी जी मराठ्यांची वाढलेली ताकद होती त्या ताकदीपुढे जी दिल्लीची सत्ता होती ही सुद्धा कमजोर पडलेली होती. तर दिल्लीच्या सत्तेवरती जो बसलेला शासक असायचा तो बादशाह असायचा तो फक्त नाममात्र असायचा. पूर्ण भारतामध्ये सत्ता कोणाची? मराठ्यांची. जर पूर्ण भारतावरती राज्य करायचं आहे तर कोणाला हरवावं लागेल? मराठ्यांना. तर आणि तर बघा आता ही लढाई कशी झाली. अहमद शाह अब्दाली हा अफगाणवरून त्याचं सैन्य घेऊन निघाला. आणि इकडून सदाशिवराव भाऊ मराठ्यांचं सैन्य घेऊन निघाले. आता काय झालं? हे कुठे येऊन पोहोचले? आता पानिपत. आता पानिपत मध्ये येऊन पोहोचलेले आहेत. तर बघा पानिपत मध्ये येऊन पोहोचलेले असताना काय झालं की की जो हरियाणाचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळेल थोडीशी थंडी आपल्या भागापेक्षा थोडीशी थंडी तिकडं कधीही जास्त राहते. आता ती थंडी जास्त राहते तर काय झालं मराठ्यांच्या सैन्याकडे त्या थंडीपासून वाचण्यासाठी जे आहे ते कुठल्याही प्रकारचे आपल्याला म्हणता येईल कपडे वगैरे किंवा गरम कपडे नव्हते. आणि जो अहमद शाह अब्दाली होता अफगाणिस्तान वरून येत होता.
ऑब्व्हियसली आपल्यापेक्षा जास्त थंडी जी आहे तो त्या भागात राहणार आहे. उलट तो हिंदूकुशची रांग जी आहे, हिंदूकुश पर्वताची रांग जी आहे तो पार करून येत आहे, तर त्याचाही तिथेही थोडी थंडी जास्त आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्याकडे त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या. आता काय झालं, पानिपत येथे दोन्ही सैन्य पोहोचतात आहेत. अहमद शाह अब्दाली काय झालं, हा अहमद शाह अब्दाली थोडा लवकर आला आणि जे पानिपतचं जे मैदान आहे ते अशा प्रकारे आहे, त्याने काय केलं, त्याचं सैन्य हे इथं लावलं, हा अहमद शाह अब्दाली. आणि मराठ्यांचं सैन्य कुठं झालं, मराठ्यांचं सैन्य जे आहे ते थोडस खालच्या भागावरती आलं. तर थोडस खालच्या भागावरती आलं, याचा त्या युद्धावरती परिणाम काय झाला बघा, की अहमद शाह अब्दाली जो आहे याच्या तोफा ज्या आहेत इथून मराठ्यांवरती वार करण्यासाठी सक्षम होते, पण मराठ्यांच्या तोफा वरती वार करण्यासाठी सक्षम नव्हते. आता काय झालं, आता त्या दिवसामध्ये काय झालं, पावसाची सुरुवात झाली. आता पावसाची सुरुवात झाली म्हणजे काय झालं, आता बघा, हा प्रदेशाचा जर उतार असा असेल तर पाणी कुठे येणार, पाणी हे सर्वस्वरित्या खालच्या भागाला येणार. आता खालच्या भागाला पाणी येत आहे तर काय होणार, ते पाणी जसं खालच्या भागाला येत आहे, इथं मराठ्यांचे कॅम्प लागलेले आहे, ते हे पाणी मराठ्यांच्या कॅम्पमध्ये शिरणार, मराठ्यांचं अन्नधान्य खराब करणार, दारुगोळा खराब करणार. अशा प्रकारे मराठ्यांचे कॅम्पमध्ये पाणी घुसल्यानंतर काय झालं, मराठ्यांना झोपण्याकरिता जागा राहिली नाही, खाण्यासाठी अन्न सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. व काय झालं की मराठ्यांची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट व्हायला लागली. तर शेवटी दिवस आला 14 जानेवारी 1761. तर फायनल युद्धाला सुरुवात झाली आणि या युद्धामध्ये काय झालं बघा, की मराठ्यांचे जे दोन सेनापती होते, किंवा जे आपल्याला म्हणता येईल त्यांनी ज्या युद्धातून माघार घेतली, ते म्हणजे महादजी सिंधिया आणि दुसरे म्हणजे होळकर. हे दोन जे होते यांनी काय केलं, या युद्धामधून आपल्याला म्हणता येईल माघार घेतली व त्यांनी त्यांचे सैन्य तिथून काढून घेतले. याच्यामुळे काय झालं, अहमद शाह अब्दालीकडे जे सैन्य आहे त्याची ताकद जी आहे ही मराठ्यांपेक्षा जास्त होती, म्हणजे लोकसंख्या जास्त जास्त होती. आणि दुसरं म्हणजे मराठ्यांचा दारुगोळा पाण्याने खराब झाला होता. अहमद शाह अब्दालीच्या तोफा ज्या आहेत त्या अचूक वार करत होत्या. तर अहमद शाह अब्दालीच्या तोफा ज्या आहेत त्या हलक्या होत्या. अहमद शाह अब्दालीच्या तोफा कुठंही हलवून त्यांची डायरेक्शन बदलून त्यांच्यावरती वार करता येत असे. पण मराठ्यांच्या तोफा थोड्या जड होत्या, त्याच्यामुळे मराठ्यांच्या तोफा त्या चिखलामध्ये सरकवता येत नव्हत्या. त्याच्यामुळे मराठ्यांना तोफा ज्या आहेत त्या मागं सोडाव्या लागल्या. आता मराठ्यांनी या तोफा मागं सोडल्या, हत्ती, घोडदळ आणि पायदळ घेऊन मराठी पुढे गेले. पण त्याच्यामध्ये सिंधिया आणि होळकर यांनी जी काय केलं होतं, तिकडे दगा केलेला होता, त्याच्यामुळे संख्या कमी पडली आणि ही लढाई मराठी हरली. तर बघा, ही लढाई मराठी हरली, त्याच्यामध्ये काय झालं, विश्वासरावांचा मृत्यू झाला, सदाशिवराव भाऊ यांचा मृत्यू झाला, तोफखाना प्रमुख इब्राहिम गारदी याचा मृत्यू झाला, शमशेर बहादूर याचा मृत्यू झाला. तर बघा, अशा प्रकारे जे आहे ते युद्ध संपलं. आता याच्यामध्ये अहमद शाह अब्दालीला फायदा काय झाला, अहमद शाह अब्दालीला कुठल्याही प्रकारे फायदा झाला नाही, कारण की त्याचंही खूप सारं सैन्य जे आहे ते मारलं गेलं. तर बघा, जवळपास या युद्धामध्ये एक साधारणतः 1 कोटी लोक मारले गेले असे आकडे आहेत. त्याच्यामध्ये मराठ्यांचेच 1 लाख सैनिक मारले गेले असे आकडे आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः मराठ्यांचे जे आहेत ते 75,000 सैनिक मारले गेले. व तशाच प्रकारे जर अहमद शाह अब्दालीचे जर सैनिक जर कमी मारले गेले तर अहमद शाह अब्दाली हा भारतामध्ये आत येण्यास सुरुवात केली असती. पण तसं झालं नाही, त्याची सुद्धा सैन्य ताकद कमी पडली व तो परत त्याच्या देशी गेला, परत अफगाणिस्तानला गेला. तर बघा, या लढाईमध्ये काय झालं, मराठ्यांचे हारण्यामागचं कारण काय, तर मराठ्यांची जे सिंधिया आणि होळकर आहेत यांनी जी दिल्लीला दगा, तर नंतर काय आहे, आता इथं काय झालं, मराठ्यांचा जो मागून आपल्याला म्हणता येईल जी एक स्ट्रॅटेजिक भाषेमध्ये रिइन्फोर्समेंट म्हणतो आपण त्याला, ते काय झालं की जो सुजाउद्दौला आणि नजीबुद्दौला होते, या दोघांनी काय केलं की मराठ्यांची मागून जो सप्लाय येत होता तो काय केला, कट केला. मराठ्यांचे पत्र व्यवहार सुद्धा हे होऊ देत नव्हते. आता पानिपत जर बघायचं झालं तर जो भारताचा मॅप आहे त्याच्यामध्ये बघा,
आपला भारताच्या मॅपमध्ये आपलं महाराष्ट्र इथं आहे. असा भारत असेल. इथं पानिपत आहे. थोडस इथं पानिपत आहे. तर काय झालं, का इथून इथं जर काही न्यायचं आहे, काही हे करायचं आहे, तर खूप वेळ लागणार आहे. तर त्याची पूर्ण व्यवस्था जी आहे ते सदाशिवराव भाऊ करून आले होते. की त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. पण काय झालं, या लाईनला कट करण्याचं काम जयोद्दौला आणि नजीबुद्दौला या दोघांनी केलं. तर त्याच्यामुळे मराठ्यांची जे अन्नधान्य म्हणता येईल, आपल्याला अस्त्र म्हणता येतील किंवा दारुगोळा म्हणता येईल, जे हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मराठ्यांना वेळेवर मिळाल्या नाही. तर बघा, आता अहमद शाह अब्दाली हा परत गेला. आता या लढाईमध्ये फायदा कोणाला झाला, तर बघा या लढाईमध्ये फायदा जो आहे, जी सत्ता या युद्धामध्ये नव्हती त्या सत्तेला या लढाईमध्ये फायदा झाला. म्हणजेच इंग्रजांना फायदा झाला. कारण की इंग्रजांना जर भारतात सत्ता प्रस्थापित करण्यापासून जर कोणी रोखू शकत होते तर ते होते मराठे. आणि मराठ्यांचा जो युद्धामध्ये पराभव झाला त्यानंतर काय झालं, मराठ्यांची सत्ता जी आहे ही विखुरली. विखुरली म्हणजे काय झालं, मराठ्यांकडे आता जर एवढे मोठे युद्ध हरल्यानंतर मराठ्यांची सैन्य शक्ती कमी पडली. मराठ्यांकडे सदाशिवराव भाऊ पेशवा, सदाशिवराव भाऊ सारखं कुठल्याही प्रकारचं उत्कृष्ट नेतृत्व राहिलं नाही. आता जर सदाशिवराव भाऊ सारखं नेतृत्व राहिलं नाही तर नेतृत्व करणारे खूप होते, बट सदाशिवराव भाऊ सारखं कोणी नव्हतं. तर काय झालं, तो नेतृत्वाचा अभाव असेल, तो पैशाचा अभाव असेल. मराठ्यांचा पैसा कशातून मिळायचा, की दुसऱ्या राज्याचे संरक्षण करण्यासाठीच त्यांना पैसा मिळायचा किंवा ते त्यातून वसूल करून घ्यायचे किंवा कुठल्या राज्याकडून खंडणी घ्यायची. कोणी युद्धामध्ये हरलं त्याच्याकडून खंडणी घ्यायचे. तर आता काय झालं, सैनिक नाही आहेत, युद्ध कोण लढणार, खंडणी कुठून येणार. तरीही बघा, आपल्याला पुढे इतिहासात बघायचं आहे की इंग्रज मराठा यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तरीही 3 युद्ध जे आहेत ते झालेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे मराठे हरले आणि इंग्रजांना या लढाईमध्ये फायदा झाला. तर इंग्रजांना फायदा अशा प्रकारे झाला की इंग्रजांना जर भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यापासून रोखण्याची जी ताकद होती ती फक्त एका सत्तेमध्ये होती, ती म्हणजे मराठा. आणि हे इंग्रज तसे करायचे सुद्धा बघा, कारण की इंग्रजांची जी राज्य करण्याची नीती होती ती कशी होती, की बघा, इथं जर असा मराठ्यांचा प्रदेश आहे हा आणि इथं इंग्रजांचा प्रदेश आहे, तर हे काय करायचे, आता हे मराठ्यांचं राज्य आहे, हे इंग्रज आहेत, हे काय करायचे, मधात एक बफर स्टेट ठेवायचे. बफर स्टेट म्हणजे काय, की जर एका याच्यामध्ये काय ठेवलेलं होतं, अवध. अवध हे जे संस्थान आहे हे याच्यामध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये एक बफर स्टेट म्हणून होतं. त्याच्या पलीकडून इंग्रज आहेत, अवधची सत्ता इंग्रजच सांभाळत आहेत. बट काय होत होतं की मराठ्यांनी जर अचानक जर हमला केला किंवा युद्धाकरता आले अचानक, तर काय, तर ते इंग्रजांकडे पोहोचण्याआधी अवधमध्ये पोहोचतील आणि अवधमध्ये जे इंग्रजांचं सैन्य आहे किंवा इंग्रजांचे अधिकारी आहेत ते इकडे सूचना देतील, सैन्य जाईल व लढाई होईल. अशा प्रकारची जी इंग्रजांची युद्धनीती होती ती आपल्याला पुढे बघायचीच आहे. तर बघा, अशा प्रकारे जी आपली पानिपतची तिसरी लढाई जी आहे ती झालेली आहे. इतिहासकार या लढाईचं वर्णन करताना आपल्याला बघायला मिळेल, इतिहासामध्ये या लढाईचं वर्णन कसं करतात. इतिहासकार या लढाईचं वर्णन असं करतात की पानिपतची तिसऱ्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील एकही घर असं नसेल की त्या घरातून एक व्यक्ती या लढाईत मरण पावला नसेल. तर अशा प्रकारची लढाई जी मराठ्यांनी लढली. तर बघा, आता यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर बघायचा आहे. तर रॉबर्ट क्लाइव्हला बघताना तुम्ही विचार करत असाल की जी बक्सरची लढाई आहे, प्लासीची लढाई आहे, ह्या लढाया एवढ्या डीप मध्ये शिकवल्या गेल्या नाहीत. पण ही लढाई का, कारण की ही लढाई ही आपल्याच इतिहासाशी संबंधित आहे व आपलाच इतिहास आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे.
कारण की आपल्याला जो पिक्चरांमध्ये दाखवला जातो, आपण त्यालाच काय म्हणतो, इतिहास म्हणतो. तर तशा प्रकारे नाही, पिक्चरांमध्ये फक्त मनोरंजन दाखवलं जातं. इतिहास हा दुसराच काही वेगळा असतो. तर बघा आपल्याला काय बघायचं आहे, रॉबर्ट क्लाइव्ह व त्याची दुहेरी राज्यव्यवस्था. बघा, रॉबर्ट रॉबर्ट क्लाइव्ह खूप छोटं होत आहे. रॉबर्ट क्लाइव्ह हा भारताचा काय होता, गव्हर्नर होता. आता गव्हर्नर कसा होता बघा, त्याचा जो टर्म आहे ही दोन वेळा येऊन गेलेली आहे. एक म्हणजे 1757 ते 1760, आणि पुन्हा कधी 1765 ते 1767. हे जे आहे, हा दोन वेळा बंगालचा गव्हर्नर राहिलेला आहे. आता बघा, बंगाल हा प्रदेश असा होता की याच्यावरती इंग्रजांनी असा पुरेपूर ताबा जो आहे हा मिळवलेला होता. आता इंग्रजांना पुरेपूर ताबा कसा मिळाला, बक्सरची लढाई. बक्सरची लढाई कधी झाली, तर बघा 1764 मध्ये झालेली बक्सरची लढाई. या बक्सरच्या लढाईमध्ये कोण हरलं, मीर कासिम, सुजाउद्दौला आणि दिल्लीच्या गादीवरील शाह आलम. आता या शाह आलम सोबत कोणता तह झाला, त्या शाह आलम सोबत कोणता तह झाला आपल्याला बघायला मिळेल, अलाहाबादचा तह झाला. अलाहाबादच्या तहामुळे काय झालं, त्या अलाहाबादच्या तहामुळेच या अलाहाबादच्या तहामुळे आपल्याला बघायला मिळेल बंगाल यांच्याकडे पूर्णस्व गेलं. बंगाल कसं गेलं, तर यांनी काय केलं, त्या रॉबर्ट क्लाइव्हने जे आहे ते दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती लागू केली. दुहेरी शासन व्यवस्था कशी बघा, याला तुम्ही याच्या नावासोबत हे दुहेरी शासन व्यवस्था लक्षात ठेवा, कारण की एक्झाम मध्ये वारंवार विचारलं जातं दुहेरी शासन व्यवस्था ही कोणी लागू केली होती. तर हे रॉबर्ट क्लाइव्हने लागू केलेली होती. दुहेरी शासन व्यवस्था. आता बघा काय झालं, जी बक्सरची लढाई आहे, त्या बक्सरच्या लढाईमध्ये हरलेला शाह आलम जो आहे, शाह आलम आणि इंग्रज यांच्यात यांच्यात झालेल्या अलाहाबादच्या अलाहाबादच्या तहाने बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क इंग्रजांकडे गेले. आता दिवाणी हक्क म्हणजे काय आणि दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, तर हे बघा बोलले, कारण की त्याच्यावरती भरभरून प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेले बघायला मिळतील. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, आता याच्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी दोन्ही हक्क जे आहे ते कोणाकडे, इंग्रजांकडे. व इंग्रज शासन कोणाच्या वतीने करतायत, हा जो बादशाह आहे शाह आलम त्याच्या वतीने राज्य करतायत. तर बघा,
दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे दिवाणी आणि फौजदारी हे जे दोन्ही हक्क आहेत. हा दिवाणी म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावणे, टॅक्स वसूल करणे व ते टॅक्स स्वतःकडे ठेवून घेणे हा हक्क कोणाकडे? कंपनीकडे. की आपल्याला म्हणता येईल रॉबर्ट क्लाईव्हकडे. त्या कंपनीकडे जो हक्क गेला हा दिवाणी हक्क गेला. आता फौजदारी हक्क, त्या फौजदारी हक्कामध्ये कसं होतं? आता शाह आलम जो आहे याला गादीवरती बसवलेला आहे. आता या शाह आलमला काय आहे? त्याच्या पुढे अटी आहेत की याने सैन्य ठेवायचं नाही, त्याच्याकडे सैन्य नसणार आहे. आता याचं सैन्य नसेल तर काय? याची सुरक्षेसाठी याला इंग्रज जे आहे ते सैन्य पुरवतील. आता याला सैन्य पुरवलं, आता काय झालं? काहीच नाही, निश्चिंत आहे, गादीवरती बसलेला आहे. 2 टाइमचं जेवण मिळतंय चांगलं. बस खायचं, दमानं गुमानं बसायचं आणि जो शेतसारा जे बाकी सर्व काही आहे ते इंग्रज लागू करत आहेत. की किती टक्के भरायचा, किती टक्के नाही भरायचा हे इंग्रज बघत आहेत. तर असं जे आहे हे चालू होतं. आणि याच्यामध्ये काय, हा दिवाणी हक्क पूर्णरित्या जो आहे कंपनीकडे गेला आणि कंपनी गोळा कोणाच्या वतीने करत असे? बादशहाच्या वतीने. त्या शाह आलमच्या वतीने गोळा करत असे. आता या शाह आलमला काहीच नाही द्यायचं. सर्व जो पैसा आहे ह्या कंपनीकडे गोळा. फौजदारी फौजदारी म्हणजे त्याच्याकडे फक्त हा नावालाच राजा ठेवला यांनी. सैनिक इंग्रजांचे वेतन त्यांना सैनिक देत आहेत. आता वेतन सैनिक देत आहेत आणि वरतून हा जो शाह आलम आहे याच्याकडूनच पैसे घेतात की आम्ही तुला सैनिक दिलेले आहेत, तू आम्हाला पैसे दे. सैनिक तुला सिक्युरिटीसाठी दिलेले आहेत तुझे, तुझ्याकडे सैन्य नाही, असं नाही तसं नाही, तू आमचे सैनिक ठेवून राहिला, तू आम्हाला जे आहे पैसे देत जा. तर अशा प्रकारे बघा, आता हा पैसे कुठून देणार? याचा दिवाणी हक्क हा इंग्रजांकडे, फौजदारी इंग्रजांकडे. आणि काय केलं, याच्या दरबारामध्ये एक अधिकारी नेमून बसून गेला की याचा कुठलाही पत्र व्यवहार असेल, कुठलाही याचा कुठल्याही दुसऱ्या बाहेरच्या राज्यासोबतचा व्यवहार असेल किंवा कुठल्याही याला काही करायचं असेल तर याच्यावरती लक्ष ठेवत जा. आता याच्यावरती लक्ष ठेवायचं म्हणजे काय, की कुठल्या राज्याचं पत्र आलं ते वाचून बघ, त्याच्यामध्ये काही जे उठावासारखं असेल किंवा काही डबल कुठले युद्ध करायचे जर प्लॅनिंग करत असतील, कुठलं काही करत असतील तर याचं लक्ष ठेवत जा. तर अशा प्रकारे यांनी यांच्या दरबारामध्ये एक एक जो आहे हा त्यांचा आपल्याला म्हणता येईल त्याचं पूर्ण बोर्ड आहे ते त्याच्या दरबारामध्ये बसून दिलं. आणि काही सॉरी माईक मधली चार्जिंग संपली होती. तर बघा, अशा जो काही वेळानंतर काय केलं यांनी, या बादशाहच्या दरबारामध्ये इनडायरेक्टली एक बोर्ड जे आहे ते नेमण्याची सुरुवात करून दिली. की ते बोर्ड हा बादशाह काय करणार, कसं करणार, तो कुठल्या प्रकारे करणार, हे सर्व ते लोक त्यांना सांगत असत. तर हे झाली दिवाणी आणि फौजदारी आणि दुहेरी शासन व्यवस्था. आता ही दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती लागू झाली, जी हालाकीची होती. ही कळल्यानंतर काय झालं, आपल्याला बघायला मिळेल की 73चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. तर तो रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये जो आहे तो सविस्तररित्या अभ्यासू. आणि त्याच्याही आधी आपल्याला रॉबर्ट क्लाईव्ह नंतर आलेले जे 2 अधिकारी आहेत ते सुद्धा बघायचे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. जय हिंद, जय भारत. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.